पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव सप्तशृंग. भाग 1. मला जलालपूरला ठेवून टिळकांनी सप्तशृंगीला जायचं ठरवलं. नाशिकच्या उत्तरेला 20-22 मैलावर हे एक देवीचं स्थान आहे. गावाचं नाव वणी. आता प्रश्न आला पैशाचा. आता मामा गेल्यामुळे सासूजवळ मागणं अशक्य होतं. मेहुण्यांजवळ कसं मागायचं? माझ्याजवळ तसं नबीचं बाळलेण होतं, हो, पण ते भिकूताईंनी केलेलं, त्याला कसा हात लावायचा? राहता राहिलं माझं एक कोरं लुगडं. टिळकानीच घेतलेलं होतं ते. अजून त्याची घडी काही मोडली नव्हती. ते त्यांच्याजवळ देऊन मी म्हटलं की दुकानदाराला हे परत द्या आणि त्याचे पैसे घेऊन वणीला जा. टिळक ते काही घेईनात. मोठ्या पंचायतीने मी त्यांची समजूत करून ते त्यांच्या हवाली केलं आणि टिळक सप्तशृंगीला गेले. नाना संत नावाचे एक अत्यंत सुप्रसिद्ध राजवैद्य होते. त्यांचं बिऱ्हाड वणीला होतं. संतांचा टिळकावर फार जीव होता. टिळकांनी त्यांच्याकडून त्यांची विद्या थोडी बहुत हस्तगत करून घेतली. मात्र टिळक आपल्या वैद्यकीवर पैसे मिळवित नसत. या दोघांच्या गुरु शिष्यांच्या संगनमताने टिळकांनी आता आपलं ठाणं वणीला दिलं. तिथे टिळकांनी काढली शाळा. ही शाळा टिळकांच्या सर्व शाळांमध्ये अधिक उत्तम चालली. फी ठेवली ती 1 रुपया. ती ते विद्यार्थी मोठ्या आनंदाने देत असत. त्या काळामध्ये गुरुजींना शिष्यवर्ग जो मान देत असत त्याच्या शतांशाने आता पाहायला मिळणार नाही. टिळकांचं शिक्षण सुद्धा काहीतरी वेगळंच असे. वणीतले कितीतरी बाळगोपाळ त्यावेळेला कविता करायला लागले होते आणि ह्या वर्गात इंग्रजी सुद्धा शिकवण्यात येत असे. टिळक वणीला गेल्याबरोबर त्यांनी आपल्या उपाध्यांच्या घरी आपलं बिऱ्हाड ठेवलं आणि पुढे त्यांच्याच घरामध्ये आम्ही राहायला लागलो आणि शाळा सुद्धा त्यांच्याच माडीत भरायची. टिळक गेल्यानंतर 1 महिन्यानी मी आणि नबी दोघे वणीला गेलो. तिथे आम्हाला अगदी घरच्यासारखं वाटायला लागलं. ते जरी आमचे उपाध्ये होते तरी आम्हाला यत्किंचित सुद्धा परकेपणा त्यांच्या घरी कधी वाटला नाही. वणीला असताना टिळकांनी देवीचा प्रसाद नावाचं एक कवितांचं पुस्तक लिहिलं आणि ते वणीच्या जहागीरदारांनी छापून प्रसिद्ध केलं. ते संत नानासाहेब संत आमच्या घरी येऊन बसायचे. ते म्हणायचे की जेवण झाल्यावर मला जशी पान सुपारी लागते तसं तुमचं एखादं भांडण ऐकायला मला बरं वाटतं. मोठी मौजेची भांडणं असतात बघ तुमची. आणि आम्ही खरोखरच नेहमी भांडत असायचो. आमच्या भांडणाचे विषय सुद्धा अगदी वेगवेगळे असायचे. वणीला एकदा चोरांचा फार सुळसुळाट झाला होता. टिळकांनी चोर पकडण्याची एक युक्ती काढली, पण ती मला काही पसंत पडली नाही. झालं कडाक्याचं भांडण. त्यांची युक्ती अशी की घराच्या दाराजवळ एक मोठा खड्डा खणावा आणि त्यात पानं वगैरे टाकावी. वर एक मोठी पत्रावळ म्हणजे त्या कार्यासाठी मुद्दाम बनवलेली टाकावी. मग चोर आला की पडेल आतमध्ये. मी म्हणे, अहो चोरच कशावरून पडेल, तुम्ही किंवा मीच का नाही पडणार? दुसरं असं की खड्डा खणताना गावातल्या लोकांना दिसणार नाही का? मी सांगतो तसे कधी होणार नाही असं टिळक म्हणाले. यानंतर झाली भांडणाला सुरुवात आणि नाना संत बसले येऊन आमची गंमत बघत. असं नेहमी चालायचं. टिळकांना मुलीची फार हौस. देवानी मुलगी दिली. ती बुद्धिमान बाळसेदार होती आणि अतिशय गोड स्वभावाची होती. तिचा आवाज अतिशय मंजूळ होता. तिचे बोबडे बोल सगळ्यांना वेडे करीत असत. टिळकांची मनीषा तृप्त झाली. टिळक म्हणत, आनंदीबाई जोशीसारखी ही शिकणार. नबी अतिशय सुंदर होती. माझ्याजवळ आल्यावर ही माझीच मुलगी असं कोणी म्हटलं नसतं. पण आमच्या नबूताईला एकदा ताप आला. निमित्त झालं नव्या तांदूळाचा मोदक खाल्ल्याचं. ती आम्हाला इतकी चटकन सोडून जाईल अशी मात्र कुणालाच कल्पना नव्हती. टिळक तर आदल्या दिवशी नाशकाला काहीतरी कामानिमित्त जायला निघाले होते. थोडेसे गेले नाहीत तो वाटेत त्यांना एक फकीर भेटला आणि त्यांना वाटेतून घरी परतवलं. घरी आल्यावर माईने त्यांना देवीचा प्रसाद काव्यातली गाणी म्हणायला लावली. ती गाणी नबीला फार आवडायची. शेवटी आमची मुलगी आम्हाला सोडून गेली. आम्ही दोघेही दुःखाने अगदी वेडावून गेलो. टिळकांच्या दुःखाला तर सीमाच राहिली नाही.
नबीबद्दल त्यांच्या सगळ्या आशा उमेदी रसातळाला पोचल्या. एक दिवस खिन्न मनाने टिळक माडीवर नाना संतांशी बोलत बसले होते. मी खालून जिन्यातून वर येत होते. टिळक म्हणाले, नानासाहेब, काय हो, माझी बायको खरोखरच राक्षसीणे. हो, तिने माझा मुलगा मुलगी बाप भाऊ बहीण अशी कितीतरी माणसं खाल्ली. खरंच सांगा, राक्षसिणीचं लग्न कुणाबरोबर होतं? मी वर पोचताच संतांना प्रश्न केला. अहो, ह्यांनी माझा मुलगा मुलगी आई बाप दत्तक बाप सासरा दीर नणंद अशी कितीतरी माणसं खाल्ली. मी ह्यांची खाल्ली त्यापेक्षा कितीतरी अधिक माणसं यांनी माझी खाल्लेली आहेत. टिळक गप्प बसले. त्यापुढे त्यांनी जन्मात असले अभद्र शब्द कधी उच्चारले नाही, की असली अभद्र कल्पना मनातही आणली नाही. वणी गाव म्हणजे एक लहानसं खेडं. तिथल्या गरजा अगदी अल्प, त्यामुळे मिळत असलेला पैसा पुरायचा आणि उरायचा सुद्धा. पण त्या पैशाची विल्हेवाट लावण्याची हातोटी टिळकांना चांगली साधलेली होती. तिथल्या देवीच्या देवळात जाऊन तिथे जमलेल्या सगळ्या भिकाऱ्यांना त्यांनी घरी गोळा करून आणावं, नाहीतर तिकडेच खैरात सुरू करावी. टिळकांप्रमाणे त्यांचे सर्वात धाकटे बंधू महादेव भाऊजी होते. किंबहुना एक काकणवर अधिकच म्हटलं तरी चाल. एक दिवस महादेव भाऊजी जलालपूरला गेले. एका धोत्राखेरीज त्यांच्या अंगावर दुसरी चिंधी सुद्धा नव्हती. डोक्यावर टोपी नव्हती, पायात जोडा नव्हता. त्यांनी हे सगळं कुणाला तरी देऊनच टाकलं होतं. नागपुराला भाऊजी यावेळेला कॉलेजमध्ये शिकत होते. तिथून सुट्टी झाली म्हणून वणीला यायला निघाले आणि वाटेत आत्याबाईला भेटून यावं म्हणून जलालपूरला गेले. आत्याबाईंनी त्यांना विचारलं, अरे महादेवा, तू फक्त नेसूच्या धोत्रानिशी कसा आलास बाबा? भाऊजीने म्हटलं, आत्याबाई, मला आगगाडीमध्ये लागली झोप, तेव्हा चोरी झाली आणि सगळं काही चोरीला गेलं. पण या बोलण्यावर विश्वास कसा बसायचा? आत्याबाई म्हणाली, महादेव, अरे तू जरी झोपेत असलास तरी तुझ्या अंगातलं रे कसं कोण काढील? भाऊजींचा हा स्वभावच. कोणी अडचणीत पाहिला की त्यांनी जवळ असेल नसेल ते देऊन टाकावं आणि मग कुणी विचारलं की मग अशा थापा माराव्या. नागपूरला ते माझ्या एकदा मागे लागले की बहिणी, मला रेशीम काठी धोत्राची फार हौस आहे. मला एक रेशीम काठी धोतर घे ना. मग धोतर घेतलं आणि नंतर 2-4 दिवसात ते दिसेनासं झालं. मी सगळं घर शोधलं आणि तेही माझ्याबरोबर शोधायला लागले. दुसऱ्या दिवशी एक गोंधळी आला. त्याच्या अंगावर ते धोतर. मी भाऊजींच्या अंगी लावलं तेव्हा त्याने कबूल केलं की ते धोतर आपण त्या गोंधळ्याला दिलं म्हणून. असले हे महादेव भाऊजी. असो, आत्याबाईंनी मामांचे काही कपडे भाऊजींना दिले आणि त्यांची वणीला रवानगी केली. आता तर काय, आमच्या घरात एकसे दो भले झाले. दोघांनीही घरातल्या जिन्सा कपडे बाहेर कोणाला लागतील त्यांना नेऊन देण्याचा सपाटा लावला. एक दिवस अहो घरातला तांब्याच नाहीसा झाला. तांब्या काय झाला, तांब्या काय झाला म्हणून मी आरडाओरडा करायला लागले आणि टिळकांच्या मागे भुणभुण लावली. तुम्हीच तो कुणाला तरी दिला, तुम्हीच तो कुणाला तरी दिला, असं मी त्यांना सारखं सांगे. एक दिवस मी दळीत बसले होते, इथे भाऊजी आले आणि त्यांनी जात्याचा खुंटा धरला. वहिनी, वहिनी, तुम्हाला राग येईल का? तुम्ही नानांना बोलू नका हं. तांब्याना मी एका गरीबाला दिला. खरा प्रकार कळल्यावर मला हसू आलं. मी म्हणाले, भाऊजी, तुम्ही मला अगोदर का नाही सांगितलं? तुम्ही रागवाल म्हणून वहिनी, मला तुमची फार भीती वाटते. मग एक दिवस रात्रीचं गडावर जाण्याचं भाऊजीने ठरवलं. त्यांच्याबरोबर त्यांचे एक मित्र जाणार होते. भाऊजी माझ्याकडे येऊन गयावया करायला लागले की वहिनी, तुमची ती धाबळी द्या ना मला. मी सांगितलं, मी देणार नाही, तुम्ही ती कुणाला तरी देऊन टाकाल. त्यावर त्याने आणखी गयावया केली. अगदी कबूल केलं की धाबळी कोणालाही देणार नाही, अगदी तुमच्या हातात परत आणून देईन. शेवटी त्याने धाबळी नेली आणि ती देऊन सुद्धा टाकली. मला त्यांचा ह्या गुणामुळे फार राग यायचा आणि मी रागावले की मग ते मला घाबरायचे. राग, प्रेमळपणा, दयाळूपणा आणि थोडासा विक्षिप्तपणा ही सारी या दोघाही भावांच्या अंगी होती.
नागपुराला असताना एकदा टिळक कुठेसे गेले होते. घरात काही सामान नव्हतं फारसं, पण महादेव भाऊजी आणि मी असे आम्ही दोघंच घरी होतो. माझ्याजवळ 2 रुपये होते. ते भाऊजींच्या हवाली करून मी सांगितलं की भाऊजी, तुम्ही अमुक अमुक सामान आणता का बाजारातून? भाऊजी बाजारात गेले आणि 2 रुपयांची तूप साखरच घेऊन आले. शिवाय बरोबर हजामत करायला न्हावी घेऊन आले. मला त्यांचा इतका संताप आला की मी त्यांना म्हटलं, न्हावी राहायला बाजूला, आता मीच तुमची चांगली हजामत करते. आता का नुसती तूप साखर खाऊन दिवस काढायचे? जा, मी आता जीवच देते. असं म्हणून मी वर माडीवर जाऊन बसले. अर्थात जीव देण्याचा माझा काही विचार नव्हता. तशी मी फारच चिवट स्वभावाची आणि चिवट शरीराची आहे. मग आमचे भाऊजी खाली तोंड फुगवून बसले आणि मी माडीवर जाऊन बसले. माझी काही गडबड ऐकू येईना तेव्हा ते घाबरले आणि बागेतल्या विहिरीतून डोकावून डोकावून पाहायला लागले. मी माडीवरून सगळी गंमत बघत होते. माझा काही त्यांना पत्ता लागेना तेव्हा ते मोठमोठ्यानं गळा काढून रडायला लागले. अगं वहिनी, तू कसा ग जीव दिलास, कसा ग जीव दिलास? आता नानांना मी काय सांगू, कुठे ग तू जीव दिलास? शेवटी मला राहावेना आणि मी खाली आले. मला पाहताच भाऊजींनी मोठ्याने रडून माझे पाय धरले. वहिनी, मी आता कधी नाही ग असं करायचा. मला त्यांचा खरा स्वभाव तेव्हा कळला नव्हता आणि म्हणून अशा साधू पुरुषाचा मला रागच यायचा. आता खरी त्यांची किंमत कळते. असो, भाऊजींनी वचन दिलं. ते रडले तरी त्यांचं होतं ते होतच. नागपूरचीच गोष्ट. मामंजी वारल्याची बातमी आली तेव्हा भाऊजींना बाजारात पाठवलं. 12व्या-13व्याचे ब्राह्मण बोलावले ते. भाऊजी बाजारात गेले, बाजार आणला. टिळक आणि भाऊजी दोघांच्याकडून मी हिशोब घेत असे. कारण अहो, ते काय आणि कसा खर्च करतील याचा काही नेमच नसायचा. भाऊजींनी सगळा हिशोब चोख दिला, पण 4 आण्याचा हिशोब काही त्यांना देता येईना. शेवटी कबूल केलं की 2 आणे एका भिकाऱ्याला दिले आणि 2 आण्याची जिलेबी घेऊन खाल्ली. भाऊजी, अहो, आज जिलेबी खाल्लीत? तुम्हाला काही वाटतं का सांगायला? वहिनी, आता काय करू बरं, मला भूक लागली ना. अहो पण भाऊजी, अजून सारं व्हायचंय. ब्राह्मण जेवले नाहीयेत, तुमचे वडील वारलेत तिकडे, तुम्ही गोड कसं हो खाल्लं? ते दूर वारले वहिनी. मला खरोखरच त्यांच्या असल्या काही कृत्यांचा अर्थच कळत नसे. माझा पहिला मुलगा वारला तेव्हा भाऊजीच आम्हाला आमच्या मुलासारखे वाटत. त्यावेळची आम्हाला एक गोष्ट आठवते. मुलाची मला फार आठवण यायची आणि नेहमी रडायला यायचं. मग टिळकांनी मला एक राघूचं पिल्लू आणून दिलं. या पिल्लाचा पुढे मोठा राघू झाला. याला टिळकांनी संस्कृत शिकवलं होतं, पण तो फक्त भो भो महादेव असं म्हणत असे. त्यातला महादेव असं मोठ्या आळवून म्हणे. पोपटाला मी कसं सांभाळलं ते टिळकांनी कवितेत लिहून ठेवलंय. परनरे फुटले तनुला अपुरे, दिसत असे तनुचे मृदू मासरे, मृदुल चोच तुझी शुक बालका, स्मरण त्या स्थितीचे तुझ होय का. अशी एक मोठी कविता लिहिली. हा आमचा आवडता राघू पुढे एक दिवस पाहता पाहता उडून गेला. आम्हा तिघांना त्याचं खूप दुःख झालं. मधून मधून तो परत येईल आणि उंच झाडावर बसून म्हणे, भो भो महादेव. तेव्हा आम्हाला सगळ्यांना आनंद व्हायचा, पण तो एकदा दोनदा भाऊजींना हाका मारून निघून जायचा. क्रमशः